जे देही उदास गेले अशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता साधकाची तळमळ असली पाहिजे माणसाची तळमळ असली पाहिजे केव्हा माझा उद्धार होईल केव्हा मला संतजन भेटतील आणि माझ्या चित्ताचं समाधान कधी होईल ही अपेक्षा हे मागणं देवाच्या दरबारात गेल्यानंतर मागलं पाहिजे अरे कितीही आणलं इतभर पोटासाठी पहा केवढी आटाटी इतभर पोट आहे पण सर रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतो पण या पोटाची खळगी काही भरत नाही प्रपंचामध्ये सगळं आणा बायकोला सगळं आणून द्या तरी अजून सांगते घरात गेल्यावर हे राहिलं हो नाही का हे राहिलं अजून ते पाहिजे म्हणजे बंगल्यात 2 मजले 3 मजले केले तरी अजून 4थ्या मजल्याची अपेक्षा आशा संपत नाही आशा ही निराशाची बहीण आहे ते केलं पाहिजे जरूर प्रपंच करावा नेटका जगात दिसू देऊ नका फाटका त्यामध्ये असावा हरिनामाचा चुटका प्रपंच गोड व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करा ऐका ना माझे पती देशमुख सर सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांच्या ओळखीचे असतील आमच्या घराण्यामध्ये कुणीच माळकरी नाही वाघधोंडला पण ईश्वराच्या कृपेने बालपणापासून आम्ही माळकरी आज बघा माणूस न सांगता माळकरी झाले याचं कारण काय संगती माणसाची संगती जडली जशी संगती तशी पंगती मिळत जाते माझे सद्गुरू एक दिवस नक्कीच सरांना जवळ बसवलं आणि बोलायला लागले तुम्ही जरी शिक्षक आहात माझे सद्गुरू ब्रह्ममूर्ती चिदानंद महाराज आता ते नाही ते सांगायचे जरी तुम्ही शिक्षक आहात पण माझ्या बायडीमुळे एक दिवस तुमचं नाव मोठं होईल हा माझ्या सद्गुरूचा शब्द आमच्या सरांना आणि सद्गुरू हे ब्रह्मवाक्य आहे सद्गुरू हे ब्रह्मवाक्य आहे म्हणून विनंती असेल आपल्या ग्रामस्थांना की माझ्यापेक्षा तुम्ही वयानं ज्ञानानं मोठे आहात माझ्या सासरवाडीची तुम्ही माणसं आहात पण तुमच्या चरणाला स्पर्श करून सांगते जान पर जान पीने से क्या फायदा जान पर जान पीने से क्या फायदा सुबह पीओगे तो शाम को उतर जाएगी लेकिन हरि नाम का अमृत प्याला पीकर तो देख तेरी जिंदगी सवर जाएगी तेरी जिंदगी सवर जाएगी क्या किया आयुष्य उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र वैसे परिभ्रमेगा ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे आणि जो मेलेला माणूस आहे त्याचा जन्म सुद्धा आहे नाही का इथं जो आलाय त्याला जावं लागणार गेलेल्याला पुन्हा यावं लागणार नयनम छिंदंती शस्त्राणि नयनम दहती पावकः नचेन क्लेदयन्तोऽप्ये नशोषयति मारुतः इथं कर्म मानव आपण जन्माला आलो इथं मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकाचा धर्म आहे इथं कर्म कर्म चुकले तर भोगावं लागतं हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी कर्म घेती झोले तेथे कोणाचे न चाले केले कर्म झाले त्याची भोगा केले कर्म झाले
पुढच्या जन्मी ते भोगावं लागणार आहे. मागच्या जन्मी तुम्ही साबरदाना करून पुण्य केलं असेल म्हणून तुमच्या गावामध्ये सप्ताह होतोय. बरं, सप्ताह व्हायला इथं पुण्य असावं लागतंय. पाप असलं तर इथं गावामध्ये एक अर्धे घरी असतील ना, त्यांचं पाप आहे म्हणून ते धर्म मंडपात नाही. इथं पुण्य पाप सरलं की या धर्म मंडपामध्ये येतात. आता इथे सगळी रामेश्वर महाराज मंडळी सगळी मंडळी तिथून आली. कशासाठी? खाण्यासाठी. त्यांना खाण्यासाठी मिळत नाही का? सगळ्यांना खायला मिळतंय. पण या भगवंताच्या नामाचा आनंद अलौकिक आहे. आणि या नामाचा आनंद कितीही मोठा कीर्तनकार असेल, अरे नाम म्हटलं नवीन मोका सरपटे ते अजून सांगतात, काय माय गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी अरे मुढा, पातके करता पुढा आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. पुढे कुणीतरी विचारणार आहे तेव्हा काय त्या ठिकाणी उत्तर देशील. कारण बघा, आता आपल्याला हा बहुपुण्याईन 1,84 योनीचा सार मानव देवाचा अवतार. या योनीमध्ये या माणसाच्या जन्मामध्ये विचार करायचा, हा विचार करण्याची ही बुद्धी आपल्याला दिलेली आहे. इतर प्राण्यांना ही बुद्धी दिलेली नाही. कधी ऐकलंय का? दिंडीला सगळे जातात पण गाढवांनी गायन केलंय, कुत्र्याने सप्ताह केलाय आणि म्हशीने त्या ठिकाणी दिंड्या काढल्या. ऐकलंय का महाराज? नाही ना. सगळे येतात. आता मागच्या दिंडीला मी नेहमी सांगत असते, मागच्या दिंडीला निवृत्तीनाथांच्या नरूरच्या दिंडीमध्ये मला कीर्तन होतं. अगदी कीर्तनाच्या स्टेज जवळ इतकी सिस्टीम गोड होती, जसं काही मी सप्त्यामध्येच आहे. खूप गोड सिस्टीम होती. आणि अगदी मोठा कुत्रा, अजून तो व्हिडिओ नाही मोबाईलला व्हायरल केलेला आहे त्या पोरांनी, अगदी जवळ बसलेला होता. इतकी दणदणीत भजन चालू होती, पण ते इवळत सुद्धा नव्हतं. काही म्हणत नव्हतं. त्याला बुद्धी नाही, नाही का? त्याला पशु पक्षी काय जाणती, पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगती. पशु पक्ष्यांना पाप पुण्य नाही. मग तुम्ही आपण पशु आहोत का? पक्षी आहोत का? नाही ना. मग पशु पक्षी जर नाहीत ना, मग विचार करावा. मी तो ऐसा करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याचा विचार करावा. भक्ती ही दाखवण्यासाठी नाही, भक्तीमध्ये माझं नाव लौकिक व्हावं याच्यासाठी तर मुळीच भक्ती नाही. भक्ती करून जेणे करून मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनकारांना सुद्धा त्या ठिकाणी काही नियम घालून दिलेले आहेत. कीर्तन हे करमणुकीचं साधन नाही आणि हे टाइमपास नाही. कीर्तनामध्ये विनोद नसावे, कीर्तन टाइमपास करता नसावं. असे कीर्तन मर्यादा की जेणे करून मूर्ती ठसावी श्रीहरीची, समोरच्या माणसाची इच्छा निर्माण झाली पाहिजे. मी सुद्धा माळ टाकली पाहिजे, मला सुद्धा भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे. ही कीर्तनकारांची मर्यादा आहे. आणि म्हणून माणसानं नेमकं काय करावं याचं मार्मिक चिंतन संत तुम्हा मला देतात. कारण भगवंत हा संतांच्या घरी राहतो. देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवानं वैकुंठ सोडून दिलं आणि संतांच्या घरी तो राहतो.
उप अधिक वास तेव्हाचा आपला विषय होता. उप अधिक वास भगवंताच्या जवळ आपल्याला सहवास प्राप्त व्हावा, म्हणजे ही बुद्धी विकाराकडे जात नाही, याच्यासाठी उपवास करावा. पण उपवास करत असताना आपण किती पोटभर बगर खाल्ली, वरून वेपर्स दिले, वरून पापड दिली, नाही का. उपवास करत असताना एकादशीचे नियम आहेत. दशमीला एक टाइम भोजन करावं. एकादशीला जी आजारी माणसं आहेत त्याने फराळ करावा, जी सशक्त आहेत त्याने मात्र दूध किंवा फळ खावं. द्वादशीला एक टाइम भोजन करावं, संध्याकाळी परत जेवू नये. आपले एक नियमच नाही. आणि मग आपण सांगतो मी एवढी 60 वर्ष झाली, मी माळ गळ्यात आहे, पण अजून काहीच नाही, बात सुद्धा खटखटत नाही. पण केल्याने होत आहेरवादी केल्याची पाहिजे. बाबा जमीन सुपीक आहे, त्या सुपीक जमिनीमध्ये जर तू किडाचं बियाणं पेरलं, उगवेल का महाराज? नाही ना. मग ही जमीन सुपीक आहे, पण सुपीक जमिनीमध्ये सद्गुरूने तुम्हाला नाम चांगलं दिलंय, पण ते नाम पेरल्यानंतर त्याला खत पाणी जर घातलं नाही, ध्यान अधिक धारणा केली नाही, ते प्राप्त होईल नाही प्राप्त होत. काही लोक सांगतात ही आत्ताची पोरगी बोलायला लागतंय, कोणत्या संस्थेत मी शिकली नाही. आणि हे ज्ञान आलं कशाने? सद्गुरु कृपेने सतत नामाचं चिंतन झालं, आणि सतत नामाचं चिंतनामुळे त्या सद्गुरूने कृपा केली. सद्गुरु कृपा झाली, इमारत फळा आली, किंवा वाचा बोलाया लागली. पण देवानं आपल्यावर प्रसन्न व्हावं, देव तुमच्या माझ्या घरी यावा, असं काहीतरी साधन म्हणजे ते कोणतं? हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्प विमाया संसाराची, ठेविले अनंते देवाला आवडणारी भक्ती करा. आपण काय करतो? आपल्या सवडीप्रमाणे भक्ती करतो, पण आपल्या सवडीप्रमाणे केलेली भक्ती देवाला आवडत नाही. देवाला काय आवडतं ऐका. आवड